22 फेब्रुवारी 1980 दोन तरुण भावांचा एका भीषण कार अपघातात जागीच मृत्यू होतो. पण आश्चर्य म्हणजे त्यांची कहाणी तिथे संपत नाही. मृत्यूनंतर काही दिवसातच ते आपल्या आईशी थेट संवाद साधतात आणि तिथून समोर येते आत्म्यांच्या जगाचे ते अद्भुत सत्य, जे आजपर्यंत आपल्या समोर आलेले नव्हते. नमस्कार. मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का, हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मानवाने हजारो वर्षांपासून केला आहे. मृत्यूनंतर आत्म्याचं नक्की काय होतं? स्वर्ग आणि नरक खरंच अस्तित्वात आहेत का, की पुनर्जन्म ही केवळ एक कल्पना आहे? या सर्व प्रश्नांची अत्यंत धक्कादायक उत्तरं द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड या जगप्रसिद्ध पुस्तकात देण्यात आली आहेत. हे पुस्तक खोर्शेद भावनगरी यांनी लिहिलं आहे. त्यांच्या मते 1980 साली एका कार अपघातात मृत्यू झालेल्या त्यांच्या 2 मुलांनी विस्पी आणि रतू मृत्यूनंतर ऑटोमॅटिक रायटिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. ऑटोमॅटिक रायटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतः विचार करून लिहित नाही, त्याऐवजी काही आध्यात्मिक शक्ती आपल्या माध्यमातून संदेश लिहून घेत आहेत असा तिचा अनुभव असतो. या पुस्तकानुसार लेखिका खोर्शेद भावनगरी यांनी आपल्या दिवंगत मुलांचे संदेश अशाच ऑटोमॅटिक रायटिंगच्या माध्यमातून प्राप्त केल्याचा दावा आहे. याच संदेशांवर आधारित हे संपूर्ण पुस्तक लिहिलं गेलं आहे. आपण ही कथा 2 भागांमध्ये समजून घेणार आहोत. जर तुमचाही आत्म्यांच्या, कर्माच्या आणि विश्वाच्या गूढ शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने टाईप करा, थँक्यू युनिव्हर्स. चला सुरुवात करूया त्या अपघाताने जिथून या संपूर्ण पुस्तकाचा जन्म झाला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1980. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या एका मोठ्या मोटार रॅलीसाठी 2 तरुण भाऊ विस्पी आणि रतू आपल्या कारची शेवटची चाचणी घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की पुढच्या अवघ्या 5 मिनिटात त्यांच्या आयुष्याचा अध्याय कायमचा बदलणार होता. विस्पी अतिशय सावधपणे गाडी चालवत होता. रस्ता खराब असल्यामुळे त्याने कारचा वेगही मर्यादित ठेवला होता. सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं. पण अचानक रस्त्याच्या अगदी मधोमध विस्पीला एक काळी भीतीदायक आकृती दिसली. क्षणाचाही विलंब न करता त्याने स्टेरिंग वळवलं आणि ताकदीने ब्रेक दाबले. पण दुर्दैवाने ब्रेक कामच करत नव्हते. कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि काही सेकंदात ती कार एका प्रचंड मोठ्या झाडावर जाऊन आदळली. सगळीकडे भयाण शांतता पसरली. आणि यानंतर जे घडलं तेच या पुस्तकातील सर्वात आश्चर्यकारक वर्णन मानलं जातं. विस्पीने डोळे उघडले. त्याने खाली पाहिलं आणि त्याला स्वतःचं शरीर रस्त्यावर पडलेलं दिसलं. क्षणभर त्याला काहीच समजलं नाही. तो स्वतःच्याच शरीराकडे पाहत उभा होता. पण विशेष म्हणजे त्याला शरीराला होणाऱ्या कोणत्याही वेदना जाणवत नव्हत्या. श्वास घेण्याची गरज नव्हती आणि मनात कसलीही भीती नव्हती. त्या क्षणी त्याला जाणीव झाली की तो आता आपल्या भौतिक शरीरात नसून एका अत्यंत सूक्ष्म प्रकाशाने बनलेल्या आध्यात्मिक शरीरात आहे. त्याने आजूबाजूला पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं आणि नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, देवा, माझं स्वागत करायला इथे कोणीच आलं नाही. तेवढ्यात त्याला एक प्रकाशमय व्यक्ती त्याच्याकडे चालत येताना दिसली. सुरुवातीला त्याला वाटलं हा त्याचा भाऊ रतू असावा. पण ती व्यक्ती हसली आणि म्हणाली, मी रतू नाही, मी तुझा आजोबा आहे. विस्पी क्षणभर स्तब्ध झाला, कारण पृथ्वीवर त्याने आपल्या आजोबांना वृद्ध अवस्थेत पाहिलं होतं. पण इथे ते अगदी तरुण, तेजस्वी आणि निरोगी दिसत होते. पण त्या क्षणीही विस्पीला स्वतःची चिंता नव्हती. त्याने आजोबांचा हात धरला आणि विनवणी केली, कृपया रतूला वाचवा. आमच्या आई वडिलांना आम्हा दोघांशिवाय या जगात कोण आहे? आजोबांनी शांत आवाजात उत्तर दिलं, हे आपल्या हातात नाही बाळा, ते फक्त ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. दोघेही शांतपणे प्रार्थना करू लागले.
आणि काही क्षणातच रतूनेही आपलं भौतिक शरीर सोडलं. आता दोन्ही भाऊ आपल्या त्या तुटलेल्या कारकडे पाहत उभे होते. खाली त्यांची शरीरं निश्चल पडली होती. त्यांच्या मनात एकच विचार आला, आपण पुन्हा त्या शरीरात परत जाऊ शकतो का? पण त्याच क्षणी त्यांना एका अदृश्य आवाजाने सांगितलं की आता परतीचा मार्ग बंद झाला आहे. एका अत्यंत तेजस्वी आणि शांत उच्च आत्मा त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, आपले डोळे बंद करा. दोघांनी डोळे बंद केले आणि पुढच्याच क्षणी त्यांना प्रचंड वेगाने आकाशाच्या आणि विश्वाच्या दिशेने वर खेचले जात असल्याचा अनुभव आला. तो वेग इतका अद्भुत होता की त्याची तुलना पृथ्वीवरील कोणत्याही अनुभवाशी होऊच शकत नव्हती. काही क्षणांनी त्यांना डोळे उघडण्यास सांगितले आणि त्यांनी जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या समोर होतं एक अत्यंत सुंदर, शांत आणि सोनेरी पांढऱ्या प्रकाशाने भरलेलं एक नवीन जग, जिथे कोणतीही भीती नव्हती, कसलेही दुःख नव्हते, फक्त आणि फक्त अथांग शांतता होती. लेखकांच्या मते तेच आत्म्यांचे खरे घर म्हणजेच द स्पिरिट वर्ल्ड होतं. मात्र अपघाताचा तो धक्का अजूनही त्यांच्या सूक्ष्म मनातून गेला नव्हता. आपल्या आई वडिलांचे काय होईल या चिंतेने ते व्याकुळ होते. म्हणून त्यांना एका विशाल आणि शांत सभागृहात नेण्यात आलं, ज्याला या पुस्तकात हॉल ऑफ रेस्ट असं म्हटलं आहे. तिथे ढगांसारख्या मऊ आसनांवर त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं. काही काळानंतर विस्पी जागा झाला. रतू अजूनही गाढ विश्रांतीत होता आणि काही उच्च आत्मे त्याच्यावर आपल्या दिव्य ऊर्जेने उपचार करत होते. थोड्याच वेळात दोघे पुन्हा एकत्र आले आणि तेव्हाच त्यांना हळूहळू उमजू लागलं की मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट नव्हता, ती एका नव्या अथांग प्रवासाची सुरुवात होती. पण हे आत्म्यांचे जग नेमकं कसं होतं? सर्व आत्मे इथेच येतात का? आणि मृत्यूनंतर प्रत्येक आत्म्याचा प्रवास सारखाच असतो का? याच प्रश्नांची उत्तरं आता आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया स्पिरिट वर्ल्ड म्हणजे नेमकं काय. विस्पी आणि रतू यांना सांगण्यात आलं की मृत्यूनंतर प्रत्येक आत्मा एकाच ठिकाणी जात नाही. आत्म्याचा पुढचा प्रवास त्याच्या आयुष्यातील कर्म, विचार आणि आध्यात्मिक प्रगतीवर अवलंबून असतो. या कथेनुसार स्पिरिट वर्ल्ड 7 वेगवेगळ्या लोकांमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक आत्मा त्याच्या विचारांनुसार, भावनांनुसार आणि कर्मांनुसार या 7 लोकांपैकी एका लोकात प्रवेश करतो. पहिला लोक हा सर्वात खालचा आणि अत्यंत अंधकारमय लोक मानला जातो. इथे द्वेष, हिंसा आणि अत्यंत नकारात्मक भावनांनी भरलेले आत्मे राहतात. इथे प्रकाश नसतो आणि आत्म्यांना सतत अंधार आणि एकाकीपणाचा अनुभव येतो. दुसरा लोक हा पहिल्यापेक्षा थोडा वेगळा असला तरीही अत्यंत दुःखद मानला जातो. इथले आत्मे अजूनही राग, मत्सर आणि स्वार्थात अडकलेले असतात. ते एकमेकांशी सतत वाद घालतात आणि त्यांच्या भोवतीचं वातावरणही निराशेने भरलेलं असतं. तिसरा लोक हा आधीच्या 2 लोकांपेक्षा थोडा चांगला आहे, पण इथेही पूर्ण प्रकाश नसतो. इथले आत्मे मानवी स्वरूपात दिसतात, मात्र अजूनही त्यांच्यात अहंकार, दोषारोप आणि नकारात्मक विचार असतात. चौथा लोक हा मधला लोक आहे. तो बराचसा पृथ्वीसारखा आहे. हा लोक म्हणजे जणू 2 मार्गांच्या मधोमध उभा असलेला एक टप्पा. इथे दिवस आणि रात्र दोन्ही असल्याचं पुस्तकात वर्णन आहे. याच ठिकाणापासून आत्मा वरच्या लोकांकडे जाऊ शकतो किंवा पुन्हा खालच्या लोकांकडेही जाऊ शकतो. हा आत्म्याच्या निवडीचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा महत्वाचा टप्पा मानला जातो. लेखकांच्या मते 5व्या लोकापासून स्वर्गाची सुरुवात होते. इथे सुंदर वातावरण, शांतता आणि प्रेमाची अनुभूती असते. आत्मे एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्यामध्ये मत्सर किंवा द्वेष नसतो. 6वा लोक आणखी सुंदर आहे. इथे हिरवीगार झाडं, सुंदर फुलं आणि तेजस्वी प्रकाश असतो.
इथले आत्मे अतिशय हलके, प्रेमळ आणि इतरांच्या सेवेसाठी सदैव तयार असतात. आणि शेवटी 7वा लोक हा सर्वात उच्च आध्यात्मिक स्तर मानला जातो. या लोकाचं सौंदर्य, शांतता आणि दिव्यता शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. इथे आत्मा देवाच्या अधिक जवळ पोहोचतो आणि त्याचा आध्यात्मिक प्रवास सर्वोच्च स्तरावर पोहोचतो. या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की आत्म्याला या 7 लोकांपैकी कुठे स्थान मिळेल हे केवळ त्याच्या कृतींवर नाही, तर त्यामागच्या विचारांवर, हेतूंवर आणि आध्यात्मिक प्रगतीवर अवलंबून असतं. जर स्पिरिट वर्ल्डच आपलं खरं घर असेल, तर मग आपण पृथ्वीवर जन्म का घेतो? या प्रश्नाचं उत्तर लेखक अतिशय वेगळ्या पद्धतीने देतात. त्यांच्या मते पृथ्वी ही कायमची राहण्याची जागा नाही, ती आत्म्यांची शाळा आहे. इथे प्रत्येक आत्मा काहीतरी शिकण्यासाठी येतो. काही जण संयम शिकण्यासाठी, काही प्रेम शिकण्यासाठी, काही क्षमा शिकण्यासाठी, तर काही स्वतःच्या अपूर्ण कर्मांची पूर्तता करण्यासाठी. पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वीच आत्मा आपल्या आयुष्याची तयारी करत असतो. कोणत्या कुटुंबात जन्म घ्यायचा, कोणत्या लोकांना भेटायचं, कोणत्या अडचणींचा सामना करायचा आणि कोणते धडे शिकायचे याचा विचार करूनच तो पृथ्वीवर येतो. लेखक तर इतकंही सांगतात की अनेक वेळा आत्मा आपल्या पुढील जन्मासाठी आई वडिलांची निवडही स्वतः करतो. हे ऐकताना आश्चर्य वाटू शकतं, परंतु आत्मा ही निवड सुखसुविधा पाहून करत नाही. उलट ज्या कुटुंबात त्याला आवश्यक अनुभव मिळतील, ज्या नात्यांमधून त्याला शिकता येईल आणि ज्या परिस्थितीतून त्याची आध्यात्मिक प्रगती होईल, अशाच आयुष्याची निवड तो करतो. म्हणूनच काही वेळा कठीण वाटणारे अनुभवही आत्म्याच्या शिकण्याच्या आणि प्रगतीच्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग असू शकतात. स्पिरिट वर्ल्डमध्ये राहूनही आत्म्याची प्रगती होते, परंतु ती प्रक्रिया खूप संथ असते. म्हणून अनेक आत्मे पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्याचा निर्णय घेतात, कारण इथे शिकण्याची गती अधिक असते. म्हणूनच पृथ्वीवरील जीवन ही शिक्षा नसून आध्यात्मिक प्रगतीची एक मोठी संधी आहे. जर प्रत्येक आत्मा शिकण्यासाठीच इथे येत असेल, तर देव आपण केलेल्या कर्मांचा न्याय कसा करतो? त्यासाठी फक्त चांगली कामं करणं पुरेसं असतं का? तर नाही. लेखकांच्या मते देव फक्त आपली कृती पाहत नाही, तो त्या कृतीमागचा हेतूही पाहतो. समजा एका व्यक्तीने गरजूंना मदत केली, बाहेरून पाहिलं तर ते एक चांगलं काम आहे. परंतु जर ती मदत प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली असेल, लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून केली असेल, तर त्या कृतीचं आध्यात्मिक मूल्य कमी होतं. याउलट कोणताही गाजावाजा न करता निस्वार्थ भावनेने केलेली छोटीशी मदतही देवाच्या दृष्टीने अधिक मौल्यवान असू शकते. तसाच या पुस्तकातून गुन्हा आणि पाप यामधला फरक देखील समजावून सांगितला आहे. लेखकांच्या मते पृथ्वीवरील कायदे आणि देवाचे नियम नेहमी सारखे नसतात. एखादी गोष्ट कायद्याने चुकीची नसली तरी ती आत्म्याच्या प्रगतीसाठी योग्य असेलच असं नाही. उदाहरणार्थ, स्वार्थ, दिखावा, मत्सर किंवा दुसऱ्याबद्दल वाईट भावना बाळगणं, कदाचित यासाठी पृथ्वीवर शिक्षा मिळणार नाही. अशा भावना आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करतात. यानंतर पुस्तकात एका अत्यंत महत्वाच्या विषयावर भर देण्यात आला आहे, तो म्हणजे खरा पश्चात्ताप. फक्त माझ्याकडून चूक झाली असं म्हणणं पुरेसं नसतं. जोपर्यंत मनापासून बदलण्याची इच्छा निर्माण होत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती होत नाही. देव प्रत्येक आत्म्याला सुधारण्याची संधी देतो, परंतु पहिलं पाऊल त्या आत्म्यालाच उचलावं लागतं. आणि मग या पुस्तकात एक सर्वात महत्वाचा नियम सांगितला आहे, जसं पेराल तसंच उगवेल. लेखकांच्या मते देव कोणालाही शिक्षा देत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कर्मांचे परिणाम स्वतःलाच अनुभवावे लागतात. चांगल्या कर्मांचं चांगलं फळ आणि वाईट कर्मांचं वाईट फळ. हीच देवाची न्यायव्यवस्था असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर मृत्यू म्हणजे आत्म्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे.
परंतु या प्रवासात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. जर आत्मा पुन्हा जन्म घेत असेल तर आपल्याला मागील जन्म आठवत का नाहीत? कर्माची परतफेड नेमकी कशी होते? आणि आपल्या आजच्या आयुष्यावर मागील जन्माचा काही परिणाम असू शकतो का? या सर्व प्रश्नांबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत कदाचित मृत्यूबद्दलचं अंतिम सत्य आपल्या कोणालाच माहीत नाही. या पुस्तकाने आपल्यासमोर एक वेगळा विचार नक्कीच ठेवला आहे. जर प्रत्येक विचार, प्रत्येक कृती आणि प्रत्येक हेतू आपल्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासाला आकार देत असेल तर आज आपण कसं जगतोय याचा विचार नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.